श्री कृष्णा नदी यात्रा अर्थात कृष्णा परिक्रमा, प्रस्तावना, पार्श्वभूमी व मनोगत. श्रीमत कृष्णासवेणी मणिमय मुकुटा पद्मपत्रायताक्षी कस्तूरी कुंकुमाभ्याम विलसित वदना रत्नवत कुंडलाभ्याम कांची केयूरहारांगनमणिविलसन नूपुरा पीतवस्त्रा पायान महाविष्णुरूपा करधृतवलया भीतिशंखाब्जहस्ता. या श्लोकामध्ये कृष्णावेणीचे वर्णन यथार्थ व अतिशय सुंदर असे केलेले आहे. स्कंद पुराणातील उल्लेखानुसार श्री विष्णूंनी कृष्णा नदीची निर्मिती केलेली आहे. कृष्णा नदी ही लोकांच्या कल्याणासाठी आहे असे भगवान श्रीकृष्णांनी भागवतात सांगितलेले आहे. लाखो वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली व त्यानंतर ती हळूहळू थंड होत गेली. लाव्हारस थंड होऊन बनलेल्या दख्खनच्या पठारावरील सह्याद्रीच्या कुशीत उगम पावलेली कृष्णा ही एक प्राचीन नदी आहे. हिमालय हा नंतर उत्पन्न झालेला असून त्या मानाने तो तरुण आहे व त्यात उगम पावणाऱ्या नद्या ह्या अलीकडच्या समजाव्या लागतील. म्हणूनच कृष्णा नदीचा उल्लेख कृष्णा आई म्हणजेच कृष्णाई किंवा कृष्णामाई असा केलेला आहे. दर 12 वर्षांनी गुरु कन्या राशीत येतो. या कन्यागत काळामध्ये गंगा कृष्णेला भेटायला येते, तर दर 60 वर्षांनी सरस्वती नदी ही कृष्णेचे दर्शन घेण्यासाठी येते अशी श्रद्धा आहे. क्षेत्र महाबळेश्वर पासून उगम पावणारी कृष्णा सुमारे 1200 किलोमीटरपेक्षा जास्त मोठी असून लाखो चौरस किलोमीटर क्षेत्र तिच्या पाण्याने सिंचनाखाली आलेले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण व आंध्र या राज्यातून वाहत जाऊन ती कृष्णा जिल्ह्यातील मच्छलीपट्टण येथे पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागराला मिळते. महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा प्रवास सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून होतो. कैलास मानसरोवर परिक्रमा, गुरुचरित्र वाचन, प्रवासाची आवड व कृष्णा नदीवरील भक्ती या गोष्टी माझी कृष्णा नदी यात्रा पूर्ण करण्यासाठी पुरेशा होत्या. महाबळेश्वर येथील उगमापासून मच्छलीपट्टण येथील सागर संगमपर्यंतचा प्रवास याची माहिती, आलेले अनुभव, छायाचित्रे मी दृकश्राव्य माध्यमातून काही खंडात सादर करीत आहे. पुस्तकातून मिळालेली माहिती, लोकांनी सांगितलेल्या गोष्टी, अंतर्जाल यांच्या सत्यतेला मर्यादा असून आपण त्या लक्षात घेऊया. कृष्णाकाठची मार्गक्रमणा सदैव काठाने होणे अवघड असते. काही वेळा ती दुरूनही करावी लागते. त्यामुळे काही स्थळांचा व माहितीचा उल्लेख केला न जाण्याची शक्यता असते. अशी राहिलेली माहिती कळविणाऱ्यांचे स्वागत आहे. आमचे मूळ गाव लिंब, आजोळ, आरळे, माझे जन्मस्थान व कर्मभूमी सातारा ही सर्व गावे कृष्णाकाठची असल्याने कृष्णा नदी हा एक हळवा कोपरा किंवा मर्मबंधातली ठेव आहे. भटकन तिची आवड असल्याने मी कृष्णाकाठाने तिच्यासोबत जाण्याचा संकल्प केला. परी म्हणजे भोवताली आणि क्रमा म्हणजे मार्गक्रमणा करणे. या अर्थाने ही एक प्रकारे कृष्णा नदीची परिक्रमाच होय. अन्य नद्यांच्या परिक्रमेप्रमाणे कृष्णा परिक्रमा फार प्रचलित नाही. असा प्रवास करणारे साधक कमी आहेत. विजयनगरचे राजे कृष्णदेवराय यांनी कृष्णा महात्म्य ऐकून कृष्णा परिक्रमा केली होती असा उल्लेख इतिहासात आहे. कृष्णा परिक्रमा केलेल्यांचे लिखित स्वरूपात वाङ्मय उपलब्ध होऊ शकले नाही. ज्यांना कृष्णा परिक्रमेची माहिती नाही पण जाण्याची इच्छा आहे किंवा काही कारणाने जाणे शक्य होत नाही, त्यांना हे निवेदन मार्गदर्शक ठरावे. या कृष्णा यात्रेच्या निवेदनाचा आवाका मोठा असून तो ती गावे, भूभाग, राज्ये किंवा या नावांनी सादर केलेला आहे. कृष्णा परिक्रमा म्हणजेच कृष्णा नदी यात्रेची माहिती सादर करताना पौराणिक गोष्टी, इतिहास, भूगोल
भोवतालचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडे, पिके, देवळे, लोक व त्यांच्या प्रथा या सर्वांना मी केंद्रस्थानी ठेवलेले आहे. देह हे साधन व कृष्णा सहवास हे साध्य ही खुणगाठ बांधली असता मोक्षाची वेगळी इच्छा करण्याची गरज नाही. या लोकमातेच्या समवेत केलेला आनंददायी प्रवास हा चालविशी हाती धरून या श्रद्धेपोटी घडलेला आहे. यामध्ये जिज्ञासा व भक्ती नक्कीच आहे, मात्र कर्मठपणा टाळलेला आहे. त्यामुळे या यात्रेत कृष्णामाईच्या दुतर्फा असणाऱ्या देवतांचे दर्शन व परिसरातील सौंदर्याचा लाभ मला घेता आला. कृष्णेच्या अंगा खांद्यावर खेळत मी लहानाचा मोठा झालेलो आहे. कृष्णेच्या पात्रात उड्या मारणे, पोहणे, डुंबणे, डोहातील पाण्यावर झोपल्यासारखे पडून राहणे, तिच्या स्पर्शाचा अनुभव घेणे, खळाळत्या प्रवाहाचा नाद व अनाहत नाद ऐकणे, शब्देविण संवादू किंवा हितगुज साधणे, काठावरील गार झुळुकांचा आनंद घेणे, उन्हाळ्यात रात्री घाटावर झोपणे, मित्रांसमवेत रात्री नदीपलीकडे जाऊन वाळवंटात गप्पा मारत बसणे, दिवसाच्या निरनिराळ्या प्रहरात निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकणे, शांत वाहणाऱ्या कृष्णेच्या पाण्यात रात्री चंद्र व चांदण्यांचे प्रतिबिंब यांचे लाटासोबत चाललेला लपंडावाचा खेळ बघणे, उन्हाळ्यात कृष्णाकाठच्या वाळवंटात तयार केलेल्या खड्ड्यातील झऱ्याचे थंड व स्वच्छ पाणी ओंजळीने पिणे, या सर्व गोष्टी या हृदयीचे ते हृदयी होणे अशाच आहेत. कृष्णा माझ्या हृदयी वसे हीच यामागची भावना आहे. या गोष्टींबद्दल सांगणे हा वस्तुतः एक अनुभवण्याचाच भाग असून तो परमानंदाच्या पलीकडचा आहे. कृष्णा नदीचे वर्णन करण्यात माझी प्रतिभा तोकडी आहे याची मला जाण आहे. आपल्या पूर्वसुरींप्रमाणे निसर्गालाच देव मानून कृष्णा नदीला देवत्व बहाल करणे व प्रत्यक्ष दैवताचे दर्शन घेणे आणि भक्ती करणे हा पवित्र आणि प्रगल्भ मार्ग आहे. कृष्णा नदीचे सौंदर्य, त्याचा परिसर यावर भाळणे किंवा या मायेच्या आहारी जाणे हे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी या उक्तीनुसार हा सत्संग आणि श्रद्धा मला मान्य आहे. मानवी संस्कृती या नदीकाठीच उदयाला आल्या आणि समृद्ध होऊन त्यांचा विकास होत गेला. जीवन म्हणजेच पाणी व श्वासा इतुके मूल जयाचे जीवन याचे नाव या पंक्तीप्रमाणे नद्या मानव यांचे अतूट असेच नाते आहे. हे नाते नुसते धार्मिक, आर्थिक वा सामाजिक नसून भावनिकही आहे. पंचतत्वातून आपली निर्मिती झाली आहे व त्यातच विलीन होणाऱ्या या देहाला जलतत्वाची ओढ असणे हे स्वाभाविक आहे. कृष्णाकाठच्या लोकांची मृत्यूपश्चात सद्गती मिळण्यासाठी आपल्या अस्थी कृष्णेत पडाव्यात अशी दृढ आणि पूज्य भावना अनंत काळापासून आहे. माता स्वरूपात असलेली कृष्णा आपल्या काठावरील लोकांचे लालन पालन करीत असून त्यांच्या गरजा पुरविते. लोककल्याणासाठी निरपेक्षपणे झटणाऱ्या स्त्रीचे पूज्य स्वरूप आपल्याला कृष्णा नदीमध्ये दिसते. पश्चिम किनाऱ्याजवळ उगम पावून डोंगर, दऱ्या, जंगले पार करीत पूर्व किनाऱ्यापर्यंत जाणाऱ्या कृष्णा नदीचा उल्लेख कृष्ण अथवा कृष्णावेणी असा पुराणामध्ये केलेला आहे. मात्र इतर नद्यांच्या मानाने हा उल्लेख कमी वेळेला आढळतो. अनेक उपनद्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या कृष्णेचे, त्या काठच्या नागरी वस्तीचे प्राग ऐतिहासिक पुरावे पुरातत्व खात्याला वाई, पाचवड, मर्ढे, लिंब, सोनगाव, माहुली या ठिकाणी मिळालेले आहेत. साताऱ्याजवळील परळी व कराडजवळील आगाशिव येथे बुद्ध शिल्प असलेले गुहा सापडलेल्या आहेत. कृष्णा ही विष्णुरूप, वेण्णा ही शिवस्वरूप व कोयना ही ब्रह्मरूप मानली जाते. या तिन्ही नद्या एकत्र येऊन कृष्णावेणी या नावाने पुढे जातात. या त्रिवेणी स्वरूपामुळे ही नदी
श्री गुरु दत्तात्रेयाची अतिशय प्रिय अशी नदी आहे. श्री दत्तांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची तप व कर्मभूमी कुरवपूर हे स्थान कृष्णा नदीतील एक अद्भुत बेट आहे. द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वतींचे आवडते स्थान औदुंबर व तपोभूमी नरसिंहवाडी कृष्णाकाठचीच आहे. भीमा ही कृष्णेची उपनदी असून तिच्या काठावरती गाणगापूर ही नरसिंह सरस्वतींची कर्मभूमी होय. कृष्णा व तिच्या उपनद्यांची संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम, रामदास स्वामी, वासुदेवानंद सरस्वती, एकनाथ महाराज, ब्रह्मेंद्र स्वामी यांचा जवळचा संबंध आलेला आहे. कृष्णाकाठी धौम्य ऋषी, च्यवन ऋषी, परशुराम, शुक्राचार्य, भृगु ऋषी आणि चंद्र यांनी वास्तव्य करून तपश्चर्या केल्याचा उल्लेख पुराणात आढळून येतो. कुडल संगम येथे कृष्णा, मलप्रभा व घटप्रभा असा त्रिवेणी संगम असून या ठिकाणी संत श्रेष्ठ बसवेश्वरांची समाधी आहे. कृष्णेकाठी शांती मिळत असल्याने अनेक ठिकाणी शंकर व नृसिंह यांचे अनेक देवालय आहेत. या भक्तिस्थानांप्रमाणे कृष्णेकाठी शक्तिस्थानेही आहेत. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची शपथ घेतली तो रायरेश्वर कृष्णाकाठच्या वाईजवळचा. अफजल खान वधाचे ठिकाण प्रतापगड हे कृष्णेच्या उगमाजवळील महाबळेश्वर जवळचे. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे कृष्णाकाठच्या कराडजवळील तळबीडचे. सेनापती संताजी घोरपडे यांची समाधी कृष्णेकाठी कुरुंदवाड येथे कृष्णा पंचगंगा संगमावर आहे. अनेक गडकोट किल्ले कृष्णा नदीच्या परिसरात असून येथे अनेक लढाया हिंदू धर्माच्या रक्षणासाठी झाल्या आहेत. स्वातंत्र्य लढ्यात सातारा, सांगली, कोल्हापूर येथील कृष्णाकाठचे अनेक ज्ञात व अज्ञात लोक सामील होते. असा भक्तिशक्तीचा अनोखा संगम आपल्याला कृष्णा नदी यात्रेच्या दरम्यान अनुभवता येतो. कृष्णेचे वाई हे मुख, नरसोबावाडी हे हृदय व कुरवपूर हे नाभिस्थान असून मच्छलीपट्टण हे पादस्थान आहे. नद्यांचे मानवी जीवनात मोठे व महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या शरीरात सुमारे 60% पाणी असून शरीरातील यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नदी ही प्राणी व झाडे यांना जगविते. या झाडांमुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. जल पुनर्भरण या चक्रात नदीचे अनमोल स्थान असून ती पर्यावरणाचा तोलही सांभाळते. नद्यांमुळे आपल्याला पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी मिळते आणि विहिरीसारखे जलस्रोतही भरले जातात. यावरील धरणांमुळे विद्युत निर्मिती, जलसंचय, मासेमारी, जलप्रवास, बंदरे, खाणी, व्यापार, औद्योगिकीकरण ही भौतिक सुखे आपल्याला उपलब्ध होतात. नद्या या जिल्हे, राज्य व काही ठिकाणी अंतर्देशीय सीमारेषा सुद्धा ठरवतात. कृष्णा नदीने आपल्या काठच्या लोकांना भरभरून देऊन तो प्रदेश सुपीक आणि समृद्ध केलेला आहे. जलसिंचन आणि विद्युत निर्मितीमुळे कृष्णेकाठी अनेक उद्योग व कारखाने उभे राहिलेले आहेत. मात्र त्यामुळे नदीचे पाणी दूषित होणार नाही याची जबाबदारी आपली आहे. अन्यथा सर्व प्राणीमात्रांचे जीवन धोक्यात येऊ शकते. आता काठच्या सर्व गावांना नळाने पाणी पुरवठा होतो, त्यामुळे घाटांचे महत्त्व कमी झाले आहे. पोहणे, नदीत आंघोळ करणे व देवदर्शन करणे यासाठी अनेक लोक नदीवर जातात. तसेच रूढी परंपरेनुसार नदीकाठी उत्सव व जत्रा साजऱ्या होतात. आता अनेक ठिकाणी कृष्णाबाईचे उत्सव घाटावर साजरे न होता गावात साजरे केले जातात. गावच्या स्मशानभूमी या नदीकाठी असून तेथेच उत्तरक्रियाही होतात. पृथ्वीवर 70% पाणी असून त्यातील सुमारे 5% फक्त गोडे पाणी आहे.
असे गोडे पाणी वाचवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे आणि त्यामुळे नद्यांचे महत्त्व यापुढे वाढत जाणार आहे. ही कृष्णा यात्रा एकाच वेळी एकसंध अशी झालेली नाही. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सोबत वेगवेगळे सुरू होते. तसेच या यात्रेमध्ये शक्य तेवढे चालत व काही भागात वाहनाने प्रवास केलेला आहे. ही यात्रा पूर्ण करून घेणे हा मी कृष्णाबाईचा आशीर्वाद व प्रसादच मानतो. सुरुवातीला कृष्णा नदीच्या उद्गमासंदर्भात काही पौराणिक कथांचा आणि संदर्भांचा आपण परामर्श घेऊया. भृगु पुराणातील कथेनुसार गंगेकाठी ब्रह्मावर्त येथे ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली. विश्वनिर्मितीने अशांत झालेले ब्रह्मदेव सह्याद्री पर्वतराजीतील आताच्या क्षेत्र महाबळेश्वर येथील निवांत जंगलात येऊन तपश्चर्येला बसले. त्यांच्या उग्र तपाने इंद्र घाबरला. त्याने शंकरांनी रावणाला दिलेल्या शिवलिंगातून उत्पन्न झालेल्या अतिबळ व महाबळ या राक्षसांना तपोभंगासाठी पाठवले. त्यांनी मोठे उत्पात घडवून ब्रह्मदेवाला त्रस्त केले. तेव्हा ब्रह्मदेवांनी श्री विष्णूला दैत्यांचा बंदोबस्त करण्याची प्रार्थना केली. महाबळाला इच्छा मरणाचे वरदान असल्याने श्री विष्णूंनी आदिमायेची मदत घेतली. तिच्या रूपावर भाळलेल्या महाबळाला आदिमायेने देवांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने समर्पणाच्या जागी शंकरांनी लिंगाची स्थापना करून तेथे त्यांचा निवास आणि वास्तव्य असावे असा वर मागितला. त्यानुसार या जागी शंकरांनी लिंग स्थापन करून त्याचे नाव महाबळेश्वर असे ठेवले. यावरूनच या गावाचे नाव महाबळेश्वर असेच रूढ झाले. या स्थानाचे दुसरे नाव ममलेश्वर म्हणजे मावळ्यांचे दैवत असे आहे. महाबळ दैत्याला दिलेल्या वरानुसार येथे शंकरांचा निरंतर वास असून त्यांचे त्रिशूळ, डमरू, कमंडलू इत्यादी वस्तू व शयनग्रहात बिछाना आहे व श्री भगवंताच्या वापराने तो सकाळी विस्कटलेला दिसतो. महाबळ दैत्याचा बंदोबस्त करून अतिबळाला विष्णूंनी ठार करून त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्या जागी अतिबळेश्वर कोटेश्वर याची स्थापना केली. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचाही संबंध या स्थानाशी आल्यामुळे येथील स्वयंभू पिंड सुमारे 1 पुरुष लांबीची रुद्राक्ष रूपात असलेली एकमेव अशी आहे. समोरच भव्य नंदी व भैरवनाथ यांचेही स्थान आहे. तपपूर्तीनंतर ब्रह्मदेवांनी एका महायज्ञाचे नियोजन करून देव व ऋषीगणांना आमंत्रित केले. यज्ञाच्या मुहूर्तावेळी हजर राहण्याचे भान ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री हिला न राहिल्याने त्यांनी आपली द्वितीय पत्नी गायत्री हिला यजमान पत्नीपदी बसविले. थोड्या वेळाने आलेल्या सावित्रीला हे बघून मोठा राग आला. तिने उपस्थित सर्वांना तुम्ही नद्या व्हाल असा शाप दिला. त्यावेळी क्रोधित ऋषींनी सावित्रीला तू ही नदी होशील असा शाप दिला. या शापानुसार विष्णू हे कृष्णा नदी, शंकर हे भद्रा उर्फ वेण्णा नदी व ब्रह्मदेव हे कोयना उर्फ कुकुदमती नदी झाले. गायत्री व सावित्री ह्या दोघीही नद्या झाल्या. अन्य देवता व ऋषी नद्या आणि प्रवाह होऊन वाहू लागले. पद्मपुराणात कृष्णा नदीला भगवान कृष्णाचा अवतार मानलेले आहे व तिचा उल्लेख सह्य पर्वतोद्भवा असा केलेला आहे. विष्णू स्मृतीनुसार या 5 नद्यांना दक्षिण पंचनद असे म्हणलेले आहे. श्री विष्णूंची कृपा व शक्ती घेऊन कृष्णा नदी पूर्वेकडे
वाई, सातारा, कराड, सांगली येथून पुढे वाहत जाते. गायत्री, सावित्री या नद्या पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. वेण्णा नदी केळघर मेढा खोऱ्यातून जाऊन साताऱ्याजवळ कृष्णेला मिळते. कोयना नदी ही कांदाटे खोरे, पाटण येथून जाऊन कराड येथे कृष्णेला मिळते. येथे प्रथम भागाची समाप्ती करून आपण पंचगंगा मंदिरात कृष्णा उगमाचे दर्शन व माहिती घेण्यासाठी दुसऱ्या भागाकडे जाऊया. कृष्णाबाई महाराज की जय.